कोकणवाडी भागात आमचा एक तांबे नावाचा सामान्य उमेदवार आहे, धनगर समाजाचा आहे। पहिल्यांदा शिवसेनेनं त्या भागातील धनगर समाज मोठ्या प्रमाणात असताना उमेदवारी दिलेली आहे। एक तरुण कार्यकर्ता याला धमक्या दिल्या जातात, याला आधी प्रलोभन दिलं जातं की 25 लाख देतो, 15 लाख देतो, 10 लाख देतो, 20 लाख देतो। नंतर तो ऐकत नाही म्हणल्यावर तुमचे सगळ्यांचे अनधिकृत घर आहे ते पाडतो। अशा धमक्या यांचे बगल बच्चे देतात। मला असं वाटतं निवडणुकीमध्ये घर पाडतो म्हणजे काय, महापालिका तुमच्या बापाची आहे? तुमचे घर फार अधिकृत आहे का? मग दुसऱ्याच्याकडे कोणी लक्ष दिलं तर? आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रशासनाची आणि सत्तेची मस्ती आलेली आहे, मी स्पष्टपणे सांगतो। पण अशा अधिकाऱ्यांना मी इशारा देऊ इच्छितो, काल मी दिलेला आहे। मला असं वाटतं याचा सगळ्यांचा हिशोब ठेवला जाईल। योग्य वेळी योग्य प्रसंगी तुम्हालाही धडा आम्ही शिकवू।